नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत नेर तलाव येथील चैतन्य महाराज मंदिर. चैतन्य महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलो आहोत नेर तलावाच्या बंधारावर. हेच ते ठिकाण जिथून नेर तलाव गच्च पूर्ण भरला की वाहायला लागतो आणि इथूनच पुढे पुसेगाव आणि त्याच्या पुढील गावांना पाणी जातं. येथे आपल्याला एक काका मिळाले जे की मासे पकडत होते. तर मित्रांनो, या तलावात मासे आहेत, चिलापी आहेत, पण त्या आता सध्या खूप लहान आहेत. तर हे काका आपल्याला मासे पकडताना पाहायला मिळाले. त्यांना बरेच मासे गावले होते. तर पाहू शकता मित्रांनो, नेर तलाव किती मोठा आहे. त्यानंतर मित्रांनो, आता आपण आहोत इथे फलक लावलेला दिसतो. याच्यामध्ये व्हिक्टोरिया राणीने ज्या काळात नेर तलाव बांधला होता त्या काळी काय किती माणसं लागली होती, किती खर्च लागला होता, किती काळ लागला होता, अशी ही सर्व माहिती येथे पाहायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत चिमणीकडे. चिमणी म्हणजे हेच ते ठिकाण ज्या ठिकाणाहून पुढे पुसेगाव आणि त्याच्यानंतर पुढील गावांना पाणी सोडलं जातं. मित्रांनो, पाहू शकता नेर तलाव किती पसरलेला आहे. याच्या पलीकडे फडतरवाडी आहे, तर इकडे ललगुण आहे. असा लांबपर्यंत पसरलेला आहे. मित्रांनो, ज्या काळात नेर तलाव बांधायचा चालला होता त्या काळात व्हिक्टोरिया राणी इथेच राहिली होती. तर ते ठिकाण आपण पाहूया. समोर दिसतंय ते घर. याच ठिकाणी व्हिक्टोरिया राणी नेर तलाव बांधण होईपर्यंत राहिली होती. मित्रांनो, काही कारणास्तव आपल्याला त्या घराजवळ जाता आलं नाही, पण यानंतर पुढील काळी जेव्हा पण येऊ तेव्हा नक्कीच ते घर आपण पाहूया. मित्रांनो, मागाशी आपण जी चिमणी बघितली त्या चिमणीतून सोडलेलं पाणी पुढे त्या चिमणीतून सोडलेलं पाणी पुढे याच पाटाद्वारे
पुसेगावला आणि पुसेगावनंतरच्या गावांना जातं. तर हाच तो पाट ज्याद्वारे पुसेगावला पाणी पुरवलं जातं.